सोमवारला सकाळपासूनच अतिवृष्टीला सुरुवात झाली आणि चिखली परिसरामध्ये त्यातल्या चिखली शहरामध्ये अतिशय मोठ्या अशा प्रमाणात पाऊस पडला आणि शहराला लागून असलेली जी नदी आहे त्या नदी पात्राच्या आजूबाजूला जे गोरगरिबांची घरं आहेत तिथे आम्ही स्वतः जाऊन माझ्यासोबत आपल्या तहसीलचे तहसीलदार मान्य श्री काकडे साहेब आणि BJP आणि इतर सर्व अलायन्स पक्षाचे सर्व कार्यकर्ते आमच्यासोबत होते। आम्ही अक्षरशः प्रत्येक घरामध्ये जिथे पाणी गेलं तिथे भेटी दिल्या आणि 2-2.5 फुटापर्यंत त्या प्रत्येक घरामध्ये पाणी गेलेल्याचं पाहिलं। त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यांचं खाण्याचं जे अन्न असेल, गहू ज्वारी बाजरी असेल, कपडे असतील, सगळं ओलं झालेलं आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे। काही भिंतीसुद्धा क्षतिग्रस्त झालेल्या आहेत आणि लोक थोडेसे भयभीत झालेले आहेत। तर परत अलर्ट दिलेला आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे। म्हणून अशा या सर्व नदीकाठच्या या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे माळी भवनमध्ये केलेली आहे। अशी व्यवस्था करण्याचे आदेश या विभागाच्या या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय श्वेताताई महाले यांनीसुद्धा दिलेले आहेत। त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे सचिव मान्य श्री विद्याधरजी महाले साहेब यांनीसुद्धा दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व या चिखलीमध्ये जे महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत यांनी इथे पाहणी करून तहसीलदार साहेबांसोबत पाहणी करून याचं सर्व अवलोकन केलं आणि त्वरितच साहेबांनी या नुकसान भरपाईच्या अनुषंगाने जी मदत करता येईल त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या हाताखालचे जे मंडळी असेल त्यांना यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत।